आता सांगायला काय हरकत नाही, पण बँक अकाउंटमध्ये शेवटचे 500 रुपये होते जे मी काढू शकत नव्हतो. एक महिना सुट्टीमधला जॉब, त्यावेळेला मला 300 रुपये मिळाले होते. ती माझी पहिली. प्रेक्षक हो, आयुष्याच्या प्रवासात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकारांनाही अनेक चढउतारांना सामोरे जावे लागते. याप्रमाणे तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय हिंदी विनोदी मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मंदार चांदवडकर यांनाही करिअरच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला आहे. तुम्हाला माहित आहे का, काही वर्षांपूर्वी मंदार चांदवडकर यांच्या बँक अकाउंटमध्ये शेवटचे 500 रुपये उरले होते. तेव्हा नेमकं काय झालं आणि कधी वडील नोकरीला जा म्हणाले का, याबाबत त्यांनी स्वतः लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. कधी वडील म्हणून नोकरीला जा किंवा नोकरीच कर असा कधी सल्ला? सुरुवातीला खूप होतं. सुरुवातीला असं वाटायचं की जेव्हा तो झाला, म्हणजे 12वी झाली आता कुठेतरी जॉब कर वगैरे, पण त्याचं ते हे नव्हतं, पिंड नव्हता तो. त्याला कुठेतरी वेगळंच काहीतरी करायची ही होती. मी म्हणजे बाकीचे माझ्या मित्रांचे मुलं वगैरे कुठेतरी कॉलेजला जाऊन मग पुढे काहीतरी तिने CEO व्हावं किंवा काहीतरी करावं असं खूप वाटत होतं, पण ते त्याची हे नव्हती आवडच. आणि त्यावेळेस त्या क्षेत्राला एवढं हे महत्त्व नव्हतं ना, किंवा हे क्षेत्र तो करतोय म्हणजे आळ्यावरचं पाणी आहे. उद्या लग्न करताना विचारतील काय महिन्याला कमाई करतो, हा मोठा प्रश्न असायचा. तो मोठा प्रश्न. त्यामुळे थोडीशी आम्हाला अडचण आली त्यावेळेला, पण नशिबाने आज सून पण आम्हाला तशी कलाकार मिळाली म्हणून त्यांचा योग जुळला असं आपण म्हणायचं. बरं, ही खरं गमतीची गोष्ट आहे. म्हणजे रील आणि रिअल दोन्हीकडे ही एकत्र जोडी हिट झालेली आहे. ती नशिबाने म्हणा, आणि खरंच त्याला नशीब लागतं. तेव्हा वाटलेलं की खरंच आपण एकत्र येऊ. नशीब आणि मेहनत दोन्ही गोष्टी लागतात कंटिन्यू. की ते अगदी तो इतका जिद्दी आहे की मला याच्यात जायचं आणि करायचंच. म्हणजे कुठच्या गोष्टीला जिद्द असली ना की माणूस त्या ठिकाणी पोहोचू शकतो. 2000 साली जेव्हा परत आलो होतो ना, तेव्हा एक ठराविक रक्कम डोक्यात होती बाबा. म्हणजे आता सांगायला काय हरकत नाही, पण बँक अकाउंटमध्ये शेवटचे 500 रुपये होते जे मी काढू शकत नव्हतो, कारण ते तुमचे मॅन्डेटरी ठेवायला लागतात तुम्हाला. डेफिनेटली तुम्हाला ते काढू नाही शकत नाही. आता अकाउंट तुमचं क्लोज होतं. त्यामुळे तो एक काळ होता तसा. पण शेवटी म्हणतात ना की देवाची कृपा म्हणा किंवा आपले सत्कर्म म्हणा, की ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला मग ते परत भरत गेलं, तो घडा भरत गेला असं. पण जसं तुम्ही म्हणालात की शेवटची 500ची नोट होती आणि आज असंख्य शून्य त्याच्यावर लागलेले आहेत. तर जेव्हा आपण हे पाहतो किंवा जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा खरंच विश्वास बसत नाही, असं वाटतं स्वप्न बघतो. नाही, असं नाही वाटत, कारण काय तेच आपण जगलेलो ना त्या गोष्टी. राईट. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण जगलेलो, त्या काळातनं आपण गेलेलो आहे, ते चटके सोसलेले आहेत. त्यामुळे असं वाटतं की ती मेहनत केल्यामुळेच त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे आज माझ्या मुलाला सांगताना मला किंवा कोणालाही फॉर दॅट मॅटर सल्ला देताना त्याचा उपयोग होतो की बाबा तुम्ही कन्सिस्टन्सी केवढी महत्त्वाची आहे, की तुम्ही कुठे खचून जाता कामा नये. आणि आजकाल तर म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड किंवा ही जी इंडस्ट्री आहे आपली फिल्म इंडस्ट्री, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. लोक करिअर म्हणूनच त्याला निवडायला लागलेले आहे आणि त्याला सगळीकडे सर्व मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे तो एक काळ वेगळा होता, पण आता नशिबाने खूप कामं वाढलेली. दरम्यान मंदार चांदवडकर यांची पहिली कमाई नेमकी काय व किती असेल याबाबत सांगताना ते नेमकं काय म्हणालेत पहा. तुमची पहिली कमाई? माझी पहिली कमाई तसं बघायला गेलं तर आम्ही शाळेत जाणाऱ्या नाटकासाठी जी आम्हाला नाईट मिळायची ते मला आता आठवत नाही, पण ती पहिली कमाई होती. आणि मी ॲक्च्युली पहिली कमाई मला आठवते ती मी 10वीची एक्झाम झाल्यानंतर बँकेत 1 महिन्याचा जॉब केला होता. अरे वा. 1 महिना सुट्टीमधला जॉब, त्यावेळेला मला 300 रुपये मिळाले होते. ती माझी पहिली कमाई. आणि काय केलं तर 300 रुपयाचं? पॅन्ट शिवली होती. सिरियसली? शर्ट पॅन्ट घेतली होती त्यावेळेला असंच. आणि त्यावेळेला आपण होतं ना की कपडे शिवणं त्यावेळेला खूप होतं. त्यावेळेला काही शॉपिंग मॉल वगैरे काही नव्हते. त्या कपडे घेऊन टेलरकडे जाऊन शिवणं हे त्यावेळेला खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेला ती गोष्ट केली होती. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.